तुकाराम महाराजांना स्वप्नाचा दृष्टांत झाला आणि रामकृष्ण हा मंत्र अवघ्या महाराष्ट्रामध्ये दुमदुमला। हे ठिकाण असं आहे हे उत्तमापूर म्हणजे ओतूर या पुण्यभूमी, ही पुण्यभूमी म्हणजे संतांनी पावन झालेली भूमी आणि ह्या भूमीमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 संजीवन समाधी आहेत। एक कपर्दिकेश्वराचं एक मंदिर आहे, छानसं मंदिर आहे। इथं स्वयंभू शिवलिंग आहे आणि ओतूरून वाहणारी ही मांडवी नदी आहे। खोपचंडी जी आहे तर खोपचंडीला उगम पावते आणि त्यानंतर चिलेवाडी धरण लागतं। चिलेवाडी धरण आता पूर्णपणे भरलेलं आहे आणि त्यानंतर ही नदी अशी इथे बरोबर चंद्राकार होते आणि गावाला वळसा घालून ती पुढे जाते आहे। आताच खूप पाऊस झाला आणि त्यामुळे आता पात्र भरलेलं आहे। पण आता इथे महाराष्ट्रामध्ये या 3 संजीवन समाधी आहेत, त्यापैकी एक संजीवन समाधी चैतन्य महाराजांची आहेत, जे तुकाराम महाराजांचे गुरु होते, त्यांचं समाधी स्थळ इथे आहेत। आपण ते पण बघूया आणि त्यानंतर आपण कपर्दिकेश्वराचं जे समोर मंदिर दिसतं, छानसं मंदिर, त्या मंदिराला पण आपण भेट देऊया, दर्शन घेऊया। पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत असतो। आज या ठिकाणी त्या चालकच्या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो की ज्या चैतन्य महाराजांना तुकाराम महाराजांना स्वप्नाचा दृष्टांत झाला आणि रामकृष्ण हा मंत्र अवघ्या महाराष्ट्रामध्ये दुमदुमला। हे ठिकाण असं आहे, या ठिकाणाच्या ज्या ठिकाणी भगवान शिवाचं मंदिर आहे त्याच्या पाठीमागे मांडवी नदी ही कोपऱ्या मांडवाला उगम पावलेली नदी या ठिकाणावरून दक्षिण उत्तर वाहते आहे। हे असं एक ठिकाण आहे की हे महाराष्ट्रातले एकमेव असं दक्षिण उत्तर वाहणारी नदी आहे। पण ज्या ठिकाणी ही दोन्हीही मंदिरं आहेत, भगवान शंकराचे कपर्दिकेश्वर आणि त्या ठिकाणी बाबाजी चैतन्य म्हणजे तुकाराम महाराजांच्या गुरुजींना स्वप्नामध्ये तुकारामांना दृष्टांत दिला आणि रामकृष्ण हरिमंत्र दिला, त्यांची संजीवन समाधी या ठिकाणी आहे। तर ही नदी वाहत असताना बरोबर चंद्रकोर झालेली आहे आणि ही अतिशय महत्त्वाची आणि पावनभूमी असल्यामुळे या ठिकाणी अनेक भाविक दरवर्षी जर 4 सोमवार असतील तर 4 सोमवारची यात्रा, 5 सोमवार असतील तर 5 सोमवार, म्हणजे संपूर्ण महिनाभर या ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्याही अनेक मंडळी दर्शनाला येतात आणि संत तुकाराम महाराजांचे गुरु बाबाजी चैतन्य यांचे दर्शन घेतल्यानंतर शेजारी भगवान शिवाचं दर्शन घेऊन आनंदाने घरी जातात। अतिशय सुंदर चैत्र महिन्यातला हा सुंदर सोहळा आहे आणि त्याचबरोबर ही जी चैतन्याची आणि शिवाची भूमी आहे
ही एक प्रकारची तपोभूमी आहे आणि एका ठिकाणी माऊली ज्ञानेश्वर यांनी ही तपोभूमी आहे असा उल्लेखही अनेक ग्रंथांमधून आढळतो. हे उत्तमापूर म्हणजे ओतूर या पुण्यभूमी, ही पुण्यभूमी म्हणजे संतांनी पावन झालेली भूमी. आणि ह्या भूमीमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 संजीवन समाधी आहेत. एक ज्ञानेश्वर महाराज आळंदी, 2 सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज आणि 3 पिंपरी चिंचवड मोरया वसई. आणि मी शशिकांत लक्ष्मण शेटे ह्या चैतन्य महाराजांचे सेवक म्हणून इथं त्यांची सेवा करतो. आणि ही संजीवन समाधी जवळजवळ 453 वर्षे या समाधीला चालू आहे. आणि समाधी घेतल्यानंतर 60 वर्षांनी चैतन्य महाराजांनी तुकाराम महाराजांना आपला गुरु मंत्र उपदेश दिला, तो रामकृष्ण हरी. आणि वारकरी संप्रदायाचं हे मूळ आहे. आणि इथूनच आपल्या पालख्या मार्गस्थ होतात. पंढरपूर, आळंदी आणि काशी विश्वेश्वर इथून अशा त्या मार्गस्थ होतात.